मी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्र्यांचं खऱ्या अर्थानं जाहीर अभिनंदन करतो आणि घेतलेल्या भूमिकेला खूप खूप स्वागत करतो. निश्चितच बकरी ईद परवा आहे आणि त्या बकरी ईदाच्या निमित्ताने बरेच जण गोवंश हत्यारे ज्या पद्धतीने गोवंश अनाधिकृतपणे कत्तल करतील आणि अनाधिकृतपणे त्या गोवंश हत्येच्या वाहतूक करतील आणि अवैध कत्तलखाने चालू ठेवतील, त्यांना मोठा चोप देण्याचं काम देशातले पहिले मुख्यमंत्री बकरी ईदच्या वेळेस घोषणा करणारे की याद राखा, जर अवैधरित्या गोवंश कत्तल केली, अवैधरित्या गोवंश हत्येचे वाहतूक केली, अवैधरित्या कत्तलखाने जर चालू ठेवले तर मोकोका लावण्यात येईल. हे इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आणि निश्चितच या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाराला आपणही सतर्क राहू आणि एक हिंदू म्हणून आपली ज्या मुख्यमंत्र्यांनी राजमातेचा दर्जा दिला गोवंशला, त्या मुख्यमंत्र्याला साथ देऊया. प्रत्येक हिंदू नागरिकांनी सतर्क राहून कुठेच गोवंश हत्या करणार नाही, याकरता आपण खऱ्या अर्थानं सतर्क राहून या सरकारची साथ देऊया. कभी एक